कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापुरातील तृतीयपंथीयांच्या समस्या सोडवण्यासाठी मैत्री संघटना कार्यरत आहे। कोल्हापूर महानगरपालिकेने कोल्हापुरातील तृतीयपंथीय घटकांसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात अंदाजपत्रकामध्ये विशेष निधीची तरतूद करावी, तृतीयपंथीयांच्या सर्वांगीण विकासासाठी कल्याणकारी योजना राबवाव्यात, मोफत औषधोपचार मिळावेत, आवास योजनेचा लाभ मिळावा अशा विविध मागण्या मैत्री संघटनेच्या वतीने करण्यात आल्यात। या मागण्यांचे निवेदन आज कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आले। यावेळी मैत्री संघटनेच्या अध्यक्षा मयुरी आळवेकर, शिवानी गजबर आणि अफजल बारसकर उपस्थित होते। दर गुरुवारी कोल्हापुरातील श्री दत्त भिक्षालिंग मंदिरात भाविकांची गर्दी वाढते। गुरुवार निमित्त मंदिरातील मूर्ती आणि पालखीला देवगड हापूस आंब्याची मनोहारी आरास करण्यात आली होती। त्यासाठी 700 पेक्षा अधिक आंब्यांचा वापर करण्यात आला होता। श्रीपूजक बाळासाहेब दादरणे यांच्यासह हिम्मत दादरणे, उदय नलवडे, शिवम लोहार, हर्षल पाटील, स्वरूप मालवणकर, अभिजित सूर्यवंशी यांनी ही आरास केली होती। कोल्हापुरातील जुना बुधवार पेठ इथं राहणाऱ्या रामेश्वरी बंगडे यांचा चैतन्य तावडे यांच्याशी 6 महिन्यांपूर्वी विवाह झाला होता। विवाहानंतर सासरच्या मंडळींकडून त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता। या त्रासाला कंटाळून त्यांनी गुरुवारी क्रशर चौकाजवळच्या इराणी खणीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता, पण अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना वाचवलं। सध्या त्यांच्यावर CPR मध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान रामेश्वरी बंगडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून करवीर पोलिसात पती चैतन्य तावडे, सासरे प्रशांत तावडे आणि सासू मनीषा तावडे या तिघांविरोधात गुन्हा नोंद झालाय। हातकणंगले तालुक्यातील हुपरीमध्ये सरकारी हक्काच्या जमिनीवर अतिक्रमण झाले। काही जणांकडून या जमिनींचा बेकायदेशीररित्या वापर सुरू आहे। 7/12 पत्रकी नोंद असलेल्या सरकारी जमिनी शोधून त्यांचा शासनाने ताबा घेणं गरजेचं आहे। सरकारी जमिनीवर अतिक्रमण केलेल्यांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी छत्रपती राणी इंदुमती देवी बेघर संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। यावेळी विद्याधर कांबळे, उदय कंगन, तानाजी लोहार, रवींद्र कांबळे, जयश्री आवळे, कविता साळुंखे, यशवंत सरोदे यांच्यासह आंदोलक उपस्थित होते। शिरोळ तालुक्यातील तहसीलदार कार्यालयाला दलालांनी घेरले। गावोगावी जाऊन बनावट आधार कार्ड बनवणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत। त्यानंतर दलालांमार्फत लाभार्थी नसलेल्यांनाही संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून दिला जातोय। योजनेत नाव समाविष्ट करण्यासाठी 2 ते 5 हजार रुपयांची मलई घेतली जाते। देशविघातक कारवाई करणाऱ्यांना त्याचा लाभ होण्याची शक्यता आहे। या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे करण्यात आली आहे। त्यासाठी जनता दल सेक्युलरचे प्रवीण कुमार माणगावे यांनी उपोषण केलं। यावेळी वसंतराव पाटील, अण्णासाहेब मगदूम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। कोल्हापुरातील फोर्ड कॉर्नर परिसरातील एका लॉजवर संजीव कुमार पांडे हा परप्रांतीय तरुण गेल्या 6 महिन्यांपासून राहत होता। गुरुवारी दुपारपासून तो तरुण खोलीतून बाहेर आला नव्हता। आज दुपारी लॉज व्यवस्थापकांनी हाक मारली, मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही। बनावट चावीनं खोली उघडल्यानंतर संजीव कुमार पांडेनं फॅनच्या हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं दिसून आलं। लक्ष्मीपुरी पोलिसांनी संजीव कुमार पांडे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी CPR मध्ये पाठवला।